तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चिनाब नदीच्या पुलावरील उद्घाटनाला पोहोचलेले आहेत। लवकरच ते या पुलाचं उद्घाटन करतील। चिनाब नदीवरील हा पूल पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा देखील जास्त मोठा आहे। तर या चिनाब ब्रिजमुळे कटरा आणि श्रीनगर दरम्यानचा प्रवासाचा वेळ 3 तासांनी कमी होणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्ताच या पुलावर पोहोचलेले आहेत आणि लवकरच ते या पुलाचं उद्घाटन देखील करणार आहेत। चिनाब ब्रिजवर पहिला ट्रायल रन जेव्हा झाला तेव्हा ते यशस्वीरित्या तिथला ट्रायल रन झाला होता आणि त्यानंतर जानेवारी 2025 मध्ये तिथे वंदे भारत ट्रेनची देखील चाचणी घेण्यात आलेली। या ब्रिजची पायाभरणी 2003 मध्ये झाली आहे आणि आता या ब्रिजचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत। तर चिनाब रेल्वे पुलाचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय, पण यामुळे आता चीन आणि पाकिस्तानचं टेन्शन वाढेल एवढं नक्की। आजचा दिवस हा देशासाठी ऐतिहासिक आहे। सुवर्णाक्षरात आजचा दिवस लिहिला जाईल। तर चिनाब नदीच्या पुलावरील हे उद्घाटन लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडेल। याच पुलावर मोदींचं आगमन झालेलं आहे आणि ते पुलाची पाहणी देखील करतात। संपूर्ण जगाचं लक्ष आता या सर्वात उंच पुलाकडे लागलेलं आहे आणि विशेष म्हणजे यामुळे फक्त देशाची सैन्य ताकद वाढणार नाही तर पर्यटन आणि व्यापारालाही उंचीवर हा पूल नक्कीच घेऊन जाईल। हा पूल देशाच्या अभियांत्रिकीचं एक अद्भुत उदाहरण मानलं जातंय। तर जम्मूमध्ये हा पूल आयफेल टॉवरपेक्षा देखील उंच आहे। याची उंची पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा देखील जास्त उंच आहे। तर एकूण 725 मीटर लांबीचा हा पूल आहे। तर जम्मूमधील हा पूल आयफेल टॉवरपेक्षा देखील उंच आहे। तर कटरा ते रियासीला जोडणारा हा पहिला केबल पूल आहे। पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, हा पूल पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षा तब्बल 35 मीटर उंच आहे। तर समुद्र सपाटीपासून हा पूल 131 मीटर उंचीवर बांधला गेलाय। अंजी खाड पुलाची उंची 193 मीटर आहे। तर हा पूल दिल्लीमधील प्रसिद्ध कुतुब मिनारपेक्षा देखील जवळपास 287 मीटर इतका उंच आहे। तर हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल मानला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच या चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं उद्घाटन करतील आणि हा चिनाब रेल ब्रिज ते राष्ट्राला समर्पित करणार आहेत। अरुंद दऱ्यांना जोडणारा हा भारताचा अभियांत्रिकी आविष्कार मानला जातोय। जगातील सगळ्यात उंच रेल्वे पूल म्हणून याची आता ओळख असणार आहे। या संदर्भातीलच अधिक आणि सविस्तर माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, हा जगातील सर्वात उंच पूल आहे आणि विशेष म्हणजे आयफेल टॉवरपेक्षा देखील याची उंची जास्त आहे। काय अधिकची माहिती सांगशील? बरोबर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चिनाब पुलाची पाहणी करताय। ज्या पद्धतीने माहिती मिळते साधारणतः की आयफेल टॉवरपेक्षा उंच असा हा ब्रिज आहे आणि ज्यामध्ये साधारणतः भारतीय अभियांत्रिकी क्षेत्रातील एक आगळावेगळा अशा प्रकारचं हा पूल तयार करण्यात आहे। महत्वाचं म्हणजे 10 पुला एवढं साधारणतः लोखंड याला लागलं आहे आणि या काश्मीरला थेट दिल्ली सोबत जोडणारा असा हा ब्रिज आहे। जर आपण कधी काश्मीरला गेला तर आपल्याला कळेल की काश्मीर ज्या पद्धतीनं पर्यटनासाठी आणि जगाच्या दृष्टिकोनातून आणि खास करून भारताच्या दृष्टिकोनातून भारताचा स्वर्ग समजलं जातं। तर त्यावेळेस आता आपण थेट कटऱ्यावरून श्रीनगर पर्यंत या पुलामुळे पोहोचू शकणार आहे आणि हा जो याची उंची जर बघितली आपण तर जम्मू आणि पीर पंजाब मधील टेकड्यांची उंची ओलांडून ही जी चिनाब खोऱ्याला पार करत आपण या उंच कमानींच्या पुलावरून श्रीनगरला दाखल होणार आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या या पुलाची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांच्यासोबत भारतीय रेल्वेचे अधिकारी देखील उपस्थित आहेत। साधारणतः 16 वर्षामध्ये एक
1483 कोटी रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात आलेला आहे. जागतिक दर्जाचा असा हा पूल असून हा पूल अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुनाच नाही तर भारतीय रेल्वेसाठी आतापर्यंतचा सर्वात आव्हानात्मक प्रकल्प देखील होता. आणि या पुलाची जर आपल्याला माहिती घ्यायची असेल तर हा जो पूल आहे चिनाब रेल्वे पूल उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंकचा एक भाग आहे. या संपूर्ण प्रकल्पाची किंमत जी आहे साधारणतः 35,000 कोटी रुपये आहे. सोबतच जर बघितला आपण तर हा जो पूल जो आहे हा साधारणतः एक रेल्वेसाठी आव्हानात्मक प्रकल्प होतं पण सोबतच 272 किमीच्या या रेल्वे ट्रॅकवरचा अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. आणि 2002 मध्ये या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलं होतं. हिमालया दरम्यान टनल आणि ब्रिज बनवणे हे सगळ्यात मोठे आव्हान होते. प्रोजेक्टमध्ये साधारणतः 38 टनल बनवण्यात आले असून त्याची किंमत जी आहे त्याची लांबी जी आहे या टनलची जर बघितलं तर 119 किलोमीटरची आहे. आणि सर्वात लांब जो टनल आहे तो T49 आहे. याची लांबी 12.7 किलोमीटर आहे. आणि त्याचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 227 किलोमीटरच्या लांबीच्या रेल्वे ट्रॅकसह 927 ब्रिज या संपूर्ण मार्गावरती तयार करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे. आणि या संदर्भात ज्या काल भारतीय रेल्वेच्या वतीनं माहिती देण्यात आली होती त्यामध्ये जर बघितलं चिनाब पुलाशिवाय अंजी खादमध्ये देखील देशातील पहिला केबल ब्रिज देखील तयार करण्यात आलेला आहे. हा जो पूल आहे जर बघितला आपण हा धनुष्याच्या आकाराचा आहे. स्टुडिओ तर निश्चितच प्रशांत इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा पूल ब्लास्ट प्रूफ आणि भूकंपरोधक आहे त्याबद्दल काय सांगशील? बरोबर आहे. ज्या पद्धतीनं याची माहिती मिळाली आहे भूकंप जर झाला तर तो देखील निश्चितपणे हा पूल सहन करू शकतो. त्यावरती कोणी बॉम्ब हल्ला करण्याचा जरी प्रयत्न केला तरी ते देखील हल्ला सहण्याचा संपूर्ण ताकद जी आहे ती त्यांच्याकडे त्या पुलामध्ये असल्याची माहिती पुढे आली आहे. आणि सोबतच यासाठी जर आपण याच्या पुलाला किती खर्च आला जसं मगाशी मी उल्लेख केला होता 1486 कोटी रुपये इथे त्यासाठी खर्च करण्यात आलेले आहे. साधारणतः 29,000 मेट्रिक टन म्हणजे आयफल टॉवरपेक्षा 3 पट जास्त स्टील इथे लागलेलं आहे. आणि साधारणतः कॉन्क्रीट जे आहे ते 46,000 क्युबिक मीटरचं आहे. आणि या पुलाचं जे वय आहे जे त्यांची लाईफ राहणार आहे ती साधारणतः 120 वर्षाची राहणार आहे. आणि 266 किलोमीटर प्रति वेगाने जे ताशी जे वेगवान वारे आहे ते देखील हा सहन करू शकतो. आणि सोबतच या ब्रिजवरून 100 किलोमीटर वेगाने रेल्वे धावू शकते. या अशा प्रकारची माहिती भारतीय रेल्वेने दिली आहे. आणि साधारणतः जर बघितलं तर 2009 मध्ये हा पूल तयार झाला होता पण 2010 मध्ये हा प्रकल्प सुरू झाला. आणि त्यानंतर आता या पुलाचं लोकार्पण होताना पाहायला मिळतंय. साधारणतः या डिसेंबर 2023 मध्ये या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला होता. आणि त्यानंतर जर बघितलं आपण तर आता जून 2022 मध्ये याचे 90% काम पूर्ण झाले. आणि आता सध्या जून 2024 मध्ये आर्च ब्रिजवरील 8 कोचच्या मेमू ट्रेनची चाचणी करण्यात आली होती आणि त्याच्या आधारावरती आता लोकार्पण करण्यात येत आहे. जसा उल्लेख आपण केला जर आपण बघितलं तर यामध्ये जर अतिशय एक नाविन्यपूर्ण प्रकारचं असं डिझाईन तयार करण्यात आलेलं आहे. फिनलँडच्या एका कंपनीने याचं डिझाईन तयार केलं आहे आणि जर्मनीच्या एका कंपनीने याचा आर्च पार्ट तयार केलेला आहे. आणि हे प्रूफ या सगळ्या जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीने ब्लास्ट प्रूफ स्ट्रक्चर आहे ज्याचं काम जे आहे ते DRDO तयार केलं आहे. म्हणजे भारताची जी संरक्षण संशोधक आणि विकास संस्था आहे त्याच्याद्वारे हे ब्लास्ट प्रूफ स्ट्रक्चर तयार करण्यात आलेलं आहे. सोबतच दिल्लीतील IIT आणि अमेरिकेमधील एका कंपनीद्वारे याची ऑनसाईट कामं करण्यात आली आहे. स्लोप स्टॅबिलिटी एनालिसिस करण्यात आलेला आहे. आणि सोबतच ज्या पद्धतीनं या संपूर्ण जर बघितलं आपण तर ओव्हरऑल इंजिनिअरिंगचा जो पार्ट आहे तो कोकण रेल्वेने पूर्ण केलेला आहे. आणि या प्रोजेक्ट आणि ऍडमिनिस्ट्रेशनचं काम जे आहे ते खास करून जर बघितलं आपण तर ते उत्तर रेल्वेने केलं आहे. त्यामुळे जसा उल्लेख आपण केला की साधारणतः हा ब्लास्ट प्रूफ आहे आणि सोबत भूकंप प्रतिरोध देखील याच्यामध्ये आहे. स्टुडिओ तर प्रशांत धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.